झटपट इंग्रजी शिकूया या उपक्रमाअंतर्गत दररोज 5 वाक्य मराठीतले इंग्रजीत झटपट कसे करायचे ते आपण बघणार आहोत, है ना? तयार आहात सर्वजण? बघा, पहिलं वाक्य मी इथं फळ्यावर लिहिलेलं आहे. वाक्य वाचा. काय वाक्य आहे? माझी शाळा लहान आहे. माझी शाळा लहान आहे. सांगा बरं कसं होईल? मराठीतलं वाक्य इंग्रजीत करत असताना काय करायचं? 1 2 3 1 2 3 ह्यांना क्रमांक दिला आपण. पण हेच वाक्य इंग्रजीत करत असताना 1 3 2 या पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे. आता माझी सांगा, माझीला काय होईल? माय. बघा, माय. आता एक झाल्यावर 3 घ्यायचं, म्हणजे काय? क्रियापद घ्यायचं. श्रीकांत तिकडे बघ. क्रियापदाला काय येते? आहे ना इंग्लिश मध्ये काय येतं? इज. बरोबर. माय, माझी शाळा. पहिले असे घ्या, माझी शाळा. माय स्कूल. माय स्कूल इज. आणि लहानला काय बरं? स्मॉल. बरोबर. बघा, वाक्य वाचा. माय स्कूल इज स्मॉल. माझी शाळा लहान आहे, तर माय स्कूल इज स्मॉल. आता पुढं आम्ही गाणे गातो. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. आम्हीला काय येतं? आम्हीला काय? वी. बरोबर. वी. आता गातोला सिंग. बरोबर आहे. वी सिंग. गाण्याला सॉन्ग. वी सिंग अ सॉन्ग. बघा, व्हेरी गुड. बरोबर. तिसरं वाक्य बघा. शिक्षिका प्रेमळ आहे. शिक्षिका प्रेमळ आहे. त्याला नंबर द्या. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. 1 नंबर म्हणजे काय? करता, कर्म, क्रियापद. मग करता घ्यायचा, नंतर क्रियापद घ्यायचं आणि नंतर कर्म. इंग्रजीत वाक्य तयार करत असताना आलं लक्षात सर्वांच्या? शिक्षिका. शिक्षिकाला शब्द काय? टीचर. म्हणा. TEACHER. टीचर. आहेतला शब्द काय? इज. टीचर इज. प्रेमळला काइंड. काइंड म्हणजे दयाळू, प्रेमळ. बघा, काय वाक्य झालं सांगा? टीचर इज काइंड. म्हणा सर्वांनी. टीचर इज काइंड. टीचर इज काइंड. मी वाचतो. तिथं फक्त कर्ता आणि क्रियापदच आहे, कर्म नाही. मी पुस्तक वाचतो असं आहे का? मग काय लिहिला? मी वाचतो. मीला शब्द आय. आणि वाचतोला रीड. बरोबर आहे. आय रीड. आता मी पुस्तक वाचतो कसं होईल बरं? आय रीड अ बुक. आय रीड अ बुक. लक्षात आलं? आता 5वं वाक्य बघा. मी लवकर उठतो. मी लवकर उठतो. द्या नंबर ह्याला. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. 1 2 3. मीला शब्द काय? आय. उठणेला शब्द वेक अप. आय वेक अप. वेक अप म्हणजे उठणे, जागे होणे. आय वेक अप. लवकरला शब्द अर्ली. EARLY. अर्ली. बघा, आय वेक अप अर्ली. समजलं सर्वांना? हो. चला, हे 5 वाक्य लिहून घ्या आणि हे वाक्य बोलण्याचा सराव करा. हेच वाक्य मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे आणि तुम्हाला मराठीचं वाक्य इंग्लिश मध्ये करून सांगायचं आहे. ओके, थँक्यू.